नमस्कार, मी पल्लवी पाटील, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका। आज सर्वच आमचे नगरसेवक यांचा इंदोर प्रशिक्षण दौरा आणि तदनंतर आज त्यांच्या असणारे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, कायदेशीर तरतुदी याविषयीचा आज एक प्रशिक्षण महाबळेश्वर येथे पार पडलेला आहे। यासाठी खरं तर सर्वच नगरसेवक आता चार्ज झालेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याशी बोलताना ते मला जाणवलं आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचा इचलकरंजीसाठी चांगला सकारात्मक उपयोग होईल अशी मी आशा बाळगते। त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून जे जाणवतं आहे त्यातून एकच जाणवतं आहे की त्यांना आता इचलकरंजीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं करायचं आहे। निश्चितच हा प्रशिक्षण दौरा ज्या वेळेला ठरवावा असं सगळ्यांची मागणी आली त्यावेळेला तो कुठं असावा याविषयी विचार करत असताना इंदोर हे आता भारतातलं सर्वात स्वच्छ शहर आहे। त्याचबरोबर इतरही तिथल्या काही योजना ज्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत। त्यामध्ये माननीय परिवहन समिती सभापतींनी परवाच तिथल्या बसेसचाही दौरा केला। आपल्याकडेही आता नवीन बसेस येत आहेत। तर असे नवीन नवीन प्रोजेक्ट काय असतात, त्याची पार्श्वभूमी कशी असावी, वर्किंग कसं चालतं, यासाठी खरं तर तो दौरा खूप गरजेचा होता। आणि तो दौरा अशा शहरामध्ये असावा की जिथं ती नवीन महापालिका झाल्यानंतर एखादं शहर कसं डेव्हलप व्हावं यासाठी आम्ही इंदोर शहराची निवड केली। आणि त्यानंतर आज एक दिवसीय संपूर्ण दिवसभर प्रशिक्षण आम्ही आयोजित केलं होतं। यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 100% नगरसेवकांनी उपस्थिती लावून आजचं प्रशिक्षण घेतलं। यामध्ये त्यांच्या काही शंका होत्या, त्यांच्या काही जबाबदाऱ्या किंवा त्यांच्या कर्तव्य याविषयी त्यांना जे काही माहिती पाहिजे होती ती त्यांनी करून घेतली। निश्चितच हे जे प्रशिक्षण शिबिर आहे, प्रशिक्षणाचा हा 2-3 दिवसाचा आमचा जो कार्यक्रम आहे तो सफल झाला असं म्हणायला हरकत नाही, पण तो आम्ही सफल झाला असं तेव्हाच म्हणू जेव्हा निश्चितच इचलकरंजीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल। प्रशासन म्हणून आणि पदाधिकारी म्हणून आम्ही दोन्ही एकाच गाडीची 2 चाकं एकाच वेळेला स्पीडनी चालवून इचलकरंजी आम्ही चांगली करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। 100% पदाधिकारी आणि प्रशासन हातात हात घालून इचलकरंजी सुधारण्यासाठी, इचलकरंजीचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि निश्चितच काही दिवसात आमच्या सर्वांच्या माध्यमातून इचलकरंजीमध्ये बदल दिसेल अशी आशा व्यक्त करते। इचलकरंजी महानगरपालिका पहिल्यांदाच झाली, नगरसेवक नूतन आहेत, तुम्ही बी महापालिका नवीन आहात। इचलकरंजी पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न ह्या दौऱ्यानंतर मिटल का? निश्चितच यात फरक मात्र पडू शकतो, कारण मी जसं म्हटलं तसं आपल्या गावाच्या बाहेर गेल्यानंतर इतर शहरं काय आहेत हे ज्या वेळेला बघितलं जातं आणि फक्त निधी असेल तरच एखादी गोष्ट होते असं म्हणण्यापेक्षा जर आपली मानसिकता असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस होऊ शकतात। आणि जे निवडून आलेले सन्माननीय नगरसेवक आहेत हे नागरिकांमधून निवडून आलेले आहेत, त्यामुळं त्यांचा नागरिकांशी डायरेक्ट संबंध येतो। त्यामुळं ते नागरिकांमध्ये मिसळून, नागरिकांसोबत राहून, नागरिकांना सोबत घेऊन ते निश्चितच एक चांगलं काम करतील। आणि हे काम करत असताना नागरिकांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे। त्यामुळं मी इचलकरंजी वासियांनाही विनंती करते की फक्त पदाधिकारी, फक्त प्रशासन नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण इचलकरंजीमध्ये बदल घडवूयात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।